येणाऱ्या माणसाला पाणी जरी पाजलंस तरी आपलं ते बरं. शेवटी तो काय आपल्याला उपाशी माझं 4 जणांचं खणखणीत कुटुंब चालतंय. दोन्ही पोरं आता इंजिनिअरिंगला आहेत. आपल्याला काय तो कमी करत नाही. मला अक्षरशः महिन्याचा 28 दिवस त्यांना धंदा नाही देऊ दे, 2 दिवसात पूर्ण 28 दिवसाचं भरून काढतो सगळं. एवढं म्हणजे शे. फक्त आपला विश्वास पाहिजे. पुजारी एवढी वर्ष झालं सेवा करतात, कुणालाही दिसले नाही पण देवाचा राखणीचा. आणि असा बघ, एवढं जिओग्राफिक चॅनल हे बघितलं ना HBO, त्या कलरचा सापच नाही अस्तित्वात बघितलेल्या. ह्याचा 6 का 7 कलर आहेत. म्हणजे काळे एका बाजूला पट्टे आहेत, असे क्रॉस पट्टे येतात का नाही तसं. आपला पूर्वेचा दरवाजा येतो का नाही त्या कोपऱ्याला, त्या दिवशी साधारणतः 11 जोडपी येऊन गेली होती. आणि त्यांच्याबरोबर येणारी माणसं एकालाही दर्शन दिलं नाही त्यांना. पण तुम्हाला दिलं. जाताना आपलं सांगायचं की बाबा सावध राहा. म्हणजे असं कोणाला धक्का लावत नाही किंवा काही नाही, असं काहीच. फक्त देवाचं त्याला ते. आपल्या ह्या ड्रामाजवळ मी अक्षरशः पौर्णिमेचा नारळ पोतं घेऊन होता, पाय दिला होता त्याच्या तोंडावरती. जाणवलं खाली काहीतरी आणि भिजलो तो पूर्ण. मोबाईल पोतं बाजूला ठेवलं, मोबाईल काढला, पायाखाली काहीतरी जाणवलं असं. मोबाईल काढला, बॅटरी लावून बघतोय तर महाराज, बाकीचं शरीर इथं माझ्या ह्याच्या खाली पाय. हळूच पाय काढला बाजूला, दोन्ही पायावरून गेले, पण ना त्यानं टच केला किंवा काही असं काय.